पण काही हलकटांना वाढवायचं सगळं थोड्या करता काळजी माघार घेतो. पण आता बोर्डावर केस आली जातील 5-50 पण त्याची जिरण ना तो म्हणला कालवणाला तेल नाही माझ्या काय जिरतो त्याची मी कशाला माझ्याकडून 5-50 घे पण त्याची जिरवा पाहिजे माणसं बिकायला 70% लोक जिरवा जिरवी पाहिजे नेले. आतापर्यंतच्या लोकांचं वाटोळं 3 गोष्टीने केलंय जिरवणे अहंकार आणि अज्ञान. ज्ञानच कुठे 50 महिला अशा निघतील कीर्तनात आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत. पन्नास तर नक्की निघतील लबाड बोलायचं नाही मला नाव सांगायला आवडत काय कारण करेक्ट हिस्सा उत्तर बरोबर आहे महाराज. हा विनोद नाही महाराज पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना पाया पडून हे इंद्रिकांचे वाक्य आहेत महाराज. तुम्हाला मला काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला मला काय नाव ठेवायचं ते ठेवा शिव्या द्यायच्या शिव्या द्या पण ते काल सत्य आहे आज सत्य आहे. स्वार्थापायी नाथे तुम्हाला सगळं मिळेल मला नाथे नाही मिळेल. भाऊ येतो महिला मंडळावर पुढं सापडली काय तू आवला असा लॉन्स मध्ये कपडे काढून आणला पाहिजे गुरु महाराज. काही झालं तर नाथ एक रक्तच वाक्य सांगतात मी तुमच्या मुलासारखं आहे आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही व्यवहार आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही त्याच्या घरात जाऊ नका त्याची चितवण पाहू नका पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर तो आहे हे विसरू नका. अरे हे मित्र मित्र काय ही पागल मंडळी ही फक्त आपल्या सगळी हिंडत यांना काय घेणे. काही लोक म्हणते मानलंय लोक मानित्या पागल आहे तू पाजायचं बंद करतोय मग सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय की मध्ये गाजर खात नाही कोणी पण लोकांना काय घेणे. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तर त्याचा मुक्काम पोत येते दाणा निघून गेला की त्याचा मुक्काम चुलीते. 8व्या अध्यामध्ये 3 ओव्या आहेत. 8व्या अध्याय एक ओवी 199 नंबरची आहे एक ओवी 198 नंबरची आहे आणि एक ओवी 200 नंबरची आहे. 8व्या अध्याय ज्ञानोबाने सरळ सांगून टाकलं ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचं परत ऊस होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा देव कळालेला माणूस दुःखी होणार नाही आणि आज्ञानी माणूस देवापर्यंत जाऊ शकतो. याला पहिल्या अध्यायात 3 ओव्या आहेत. पहिल्या अध्यायात 3 ओव्या ऐका कोणता आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे परिसात आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे आणि मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. देव प्राप्त करण्याची ताकद फक्त नरशरीर आणि ज्ञानातच आहे.